हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। प्रभूला गौरव आणि महिमा देतो. परमेश्वर को धन्यवाद और महिमा देता पुन्हा हूँ। एकदा प्रभूच्या चरणाकडे बसण्याचा मौका आम्हाला प्रभूने दिला. और फिर एक बार उसके चरणों के पास बैठने का मौका प्रभु ने हमें त्याच्या दिया चरणाकडे बसून त्याचा शब्द ऐकण्यासाठी वेळ दिलेली आहे. और उसके चरणों के पास बैठकर उसके वचन को सुनने का समय हमें दिया। अनेकांना हा मौका मिळत नाही. और कई लोगों को ये मौका नहीं मिलता, अनेक जण बसू शकत नाही. कई लोग बैठ नहीं पाते अनेक जण त्या वचनाला वंचित झालेले आहेत. और कई लोग वचन से दूर हो चुके हैं जगातील गोष्टीने त्यांचं मन भरून गेलेलं और आहे. दुनिया की बातों से वो भर चुके हैं। ज्या ठिकाणी प्रभूला स्थान द्यायला पाहिजे होतं और जहाँ परमेश्वर को स्थान देना त्या चाहिए था, ठिकाणी जगातील गोष्टीला स्थान दिलेलं आहे. वहाँ दुनिया की बातों को स्थान दिया। आणि म्हणून प्रभू येशू या जगात असताना और से यीशु मसीह जब इस दुनिया में थे, आणि त्या मंदिरामध्ये तो गेला वो उस मंदिर में गया आणि त्याने कार्य विकार्य करणारे और वहां पे जो व्यवहार करने वाले लोग थे सर्वांना बाहेर घालून दिलं. उन सारों को बाहर निकाल आणि दिया। त्याने असं म्हटलं, और उन्होंने ऐसा कहा माझं घर प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल, कि मेरा घर जो है प्रार्थना का घर कहा जाएगा, परंतु तुम्ही ती लुटारीची गुहा केलेली आहे. लेकिन आपने उसे चोरों का अड्डा बना दिया। हे प्रभूचं घर आहे, ये परमेश्वर का घर है, पवित्र आत्म्याचं स्थान आहे. पवित्र आत्मा का स्थान है। आणि हे आम्ही प्रभूचा शब्द ऐकण्यासाठी वेळ दिला पाहिजे. और इसमें प्रभु के वचन को सुनने का समय हमें देना है त्याच्यावर ध्यान केलं पाहिजे. और इस पर ध्यान करना आणि जरूरी म्हणून है। गेल्या दिवसात आपण देवाच्या वचनातून पाहत और आहोत, गए दिनों में हम वचन से देख रहे थे प्रभूने आमच्यासाठी या वर्षासाठी काही शब्द दिलेले और आहेत. इस साल के लिए प्रभु ने हमें कुछ वचन दिए हैं। सफन्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 17व्या वचनातून आपण पाहतो, और सफन्य की किताब उसका 3रा अध्याय और 17वीं आयत से हम देखते हैं, यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तेरा परमेश्वर यहोवा तेरे बीच में है, तो तारण करील असा पराक्रमी आहे, वो उद्धार करने में पराक्रमी है, तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद देईल, वो तेरे कारण आनंद से मग्न होगा तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, और अपने प्रेम के मारे चुपका रहेगा, तो गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील. और फिर ऊंचे स्वर से गाता हुआ तेरे कारण मग्न होगा। तर गेल्या दिवसात आम्ही या शब्दातून काही पाहिलं, और गए दिनों में इस वचन से हमने कुछ देखा यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे. कि तेरा परमेश्वर यहोवा तेरे बीच में है। आमचा देव काय करत आहे, और हमारा परमेश्वर क्या करता तो है, कोण आहे, वो कौन है आमच्यासाठी काय करत आहे. और हमारे लिए क्या करता तर है। पहिली गोष्ट आम्ही पाहणार आहोत, आमचा देव कोण आहे. सबसे पहली बात हम देखेंगे हमारा परमेश्वर कौन है। आमचा देव शांतीचा देव आहे. हमारा परमेश्वर शांति का परमेश्वर येशू है। ज्यावेळेला या जगामध्ये जन्मला, और जब यीशु मसीह का जन्म इस दुनिया में हुआ दूतांनी त्या ठिकाणी संदेश दिला, और दूतों ने एक संदेश दिया परम उंचामध्ये देवाला गौरव कि ऊंचे पर परमेश्वर को महिमा, आणि ज्या मनुष्याविषयी तो संतुष्ट आहे और जिस मनुष्य के विषय में वो खुश है त्यांच्यामध्ये शांती. उनमें शांति। हालेलुया. तो शांती देण्यासाठी या भूतलावर आला और वो शांति देने के लिए इस दुनिया में आणि आया म्हणून त्याला शांतीचा देव म्हटलेला आहे. और इसलिए उसे शांति का तो परमेश्वर कहा जाता है। शांतीदाता आहे. वो शांति दाता ज्या है। ठिकाणी तो जातो, जहाँ पर वो जाता ज्या है, ठिकाणी तो वस्ती करतो, जहाँ पे वो रहता है, ज्या हृदयात येतो, जिस दिल में आता है, ते हृदय शांत होतं. वो दिल शांत हो ते जाता है चलबिचल करत नाही, और बेचैनी निकल जाती है। ते भयभीत होत नाही. वो डरता नहीं है, कितीही तुफान उठू दे, चाहे कितना भी तूफान क्यों ना हो, काही होऊ दे, चाहे कुछ भी क्यों ना हो, तरी ते शांत राहतं. फिर भी वो शांत रहता आणि है। म्हणून त्याला शांतीचा देव म्हटलेला आहे. इसीलिए उसे शांति का परमेश्वर कहा जाता आणि है। म्हणून तो स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील. और वो खुद तुम्हें पूर्ण कर देगा। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या येण्याच्या वेळी और यीशु मसीह के आने के समय तुमचा आत्मा, जीव आणि शरीर आपके प्राण, आत्मा और शरीर को ही संपूर्ण निर्दोष राखणार आहे. वो निर्दोष ऐसा बनाए रखेगा, कारण जो बोलवणारा विश्वासू आहे, क्योंकि जिसने आपको बुलाया है वो विश्वासू ज्याने है। तुम्हाला बोलवलं आहे तो विश्वासू आहे जिसने आपको बुलाया है वो आणि विश्वासू तो है हे करीलच. और ये जरूर करेगा। या वचनावर आम्ही विश्वास ठेवूया. इस वचन पर हम विश्वास करें माझं जीवन पलटून जाणार और आहे. मेरा जीवन बदल जाएगा। मला त्याने शांती दिलेली आहे. उसने मुझे शांति दी है, शांतीचा अभिषेक माझ्यावर आहे. शांति का अभिषेक मुझ पर मी है। भिणार नाही. मैं नहीं डरूंगा, किती मोठी लढाई उठली, और चाहे कितनी भी बड़ी लड़ाई क्यों किती ना हो, मनुष्याने काहीही बोललं, और चाहे मनुष्य कुछ भी कहे, तरी मी निर्धास्त राहीन. फिर भी मैं बिंदास रहूंगा, कारण शांतीदाता माझ्या बरोबर आहे. क्योंकि शांतिदाता मेरे साथ आणि है। म्हणून तो परमेश्वर कोण आहे, और से ये परमेश्वर कौन है? तो शांती देणारा आहे, ये शांति देने वाला तो है, विश्वासू वो आहे विश्वासू है आणि तो करणार आहे. और वो जो करेगा। त्याने जे शब्द दिलेले आहेत
जो शब्द उन्होंने दिए हैं तो करणारा प्रभु आहे. वो करने वाला परमेश्वर वो है। हालेलुया. आणि म्हणून आज जे तुम्ही आहात, और इससे आज जो आप हैं, जर ख्रिस्ताला स्वीकारणार आहात, अगर मसीह को आप अपनाते हो या ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारला आहे, या फिर मसीह को अपना चुके तर हो, तुम्ही नवी उत्पत्ती आहेत. तो आप नए सृष्टि हो। जुनं आठवू नका. पुरानी बातों को याद मत करो। प्रभू म्हणतो जुनं ते होऊन गेलं, प्रभु कहते हैं कि पुरानी बातें बीत सर्व गई, काही नवं झालेलं आहे. सब कुछ नया हो चुका है। दुसरे करीन 6 अध्याय 1 आणि 2. दूसरा करीन 6 अध्याय 1 और 2 आयत। तर त्याच्या संगतीचे काम करीत असता आम्ही ही विनंती करतो की तुम्ही देवाची कृपा व्यर्थ अंगीकारू नये. हम जो परमेश्वर के सहकर्मी हैं, हा. ये भी समझाते हैं कि उसका अनुग्रह जो तुम पर हुआ है उसे व्यर्थ न जाने दो। आमच्यावर अनुग्रह झालेला आहे, और हम पर अनुग्रह हुआ है, आमच्यावर देवाची कृपा झालेली आहे. परमेश्वर का अनुग्रह हम पर हुआ है, माना हे और इस बात को मान लो। प्रभूने आम्हाला कृपेखाली आणलेला और आहे. प्रभु ने हमें अनुग्रह के नीचे लाया है, आम्ही कृपेच्या काळात आहोत हम अनुग्रह के समय में हैं, आणि म्हणून ते आम्ही व्यर्थ अंगीकारू नये. और इससे इस बात को हम व्यर्थ ना करें। हालेलुया. आणि म्हणून देवाची कृपा आमच्यावर आहे, और परमेश्वर का अनुग्रह हम पर है, कारण देवाचा आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. क्योंकि परमेश्वर की आत्मा हमारे अंदर है। योहान 6:63 मध्ये म्हटलेलं आहे, और यूहन्ना 6:63 में लिखा है, जीवन देणारा तो आत्मा आहे, जीवन देने वाला आत्मा है, मांस काही लाभ देत नाही. मांस से कोई लाभ नहीं। जी काही वचन मी तुम्हाला सांगितली आहे, जो वचन मैंने तुमसे कहे हैं ती आत्मा आहेत व जीवन आहे. वो आत्मा है और जीवन है। जी वचन प्रभूचे शब्द आज आम्हाला मिळालेले आहेत, और जो वचन या परमेश्वर के शब्द हमने आज पाए हैं, ते जीवन आहे, वो जीवन है, ते आत्मा आहे. वो आत्मा है। त्याला स्वीकारणं म्हणजे जीवन प्राप्त करणं. और उसे अपनाना मतलब जीवन को अपनाना है। कादंबरी सारखं घेऊ नका, और किसी कहानी के समान उसे न पढ़े, गोष्टी रूपाने घेऊ नका, किसी कहानी के समान न पढ़े, सहजवारी घेऊ नका. और उसे ऐसे ही ना पढ़े। तो एक अभिषेक आत्मा आहे, वो एक अभिषेक की आत्मा है, ते जीवन आहे. वो जीवन है। ज्या वेळेला तो शब्द आम्ही स्वीकारतो और जब उस वचन को हम अपनाते हैं तेव्हा आमच्यामध्ये काहीतरी बदल होत तो असतो. हमारे अंदर कुछ बदलाव होते हैं। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, और इससे परमेश्वर कहता है, सफन्याचा पुस्तक याचा 3 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, सफन्य की किताब 3:9 में प्रभु कहता है, कारण मी आपल्या लोकांना शुद्ध ओठ आणून देईन. कि मैं मेरे लोगों को शुद्ध भाषा बुलवाऊंगा। मी आपल्या लोकांना शुद्ध ओठ आणून देईन. मैं अपने लोगों को शुद्ध भाषा तो बुलवाऊंगा। क्रिएटर आहे, और वो निर्माण करता है, तो बनवणार आहे, वो निर्माण करता आणि है, तो आम्हाला काही करू शकतो. और वो कुछ भी निर्माण कर सकता आणि है। तो म्हणतो मी तुम्हाला शुद्ध ओठ आणून देईन. और वो कहता है कि तुम्हारे अंदर मैं शुद्ध होठों का निर्माण या करूंगा। शब्दावर आम्ही विश्वास ठेवूया. इस वचन पे हम विश्वास करें। हालेलुया. आणि म्हणून यहोवाच्या नावाला आम्ही ज्यावेळेला हाक मारावी, और इसे जब यहोवा के नाम को हम पुकारे ती एक चित्ताने मारावी, तो एक मन होकर हम पुकारे, म्हणून आम्हाला तो शुद्ध ओठ देणार आहे. और ये करने के लिए वो हमें शुद्ध भाषा या देगा। दिवसात आम्ही या वचनातून पाहिलं, और गए दिनों में हमने इन वचन से देखा, आणि म्हणून प्रभूला हाक मारताना और इसे प्रभु को पुकारते समय आमच्यामध्ये एक चित्त मन पाहिजे. हमारे अंदर एकता होनी बहुत जरूरी है। हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी आणखी दुसरी गोष्ट करणार आहे. और एक बात प्रभु हमारे लिए करने जा रहा है, मी तुझ्या मध्यातून ते दूर करीन, मैं तुम्हारे बीच से उनको दूर कर दूंगा, त्या लोकांना दूर करीन उन लोगों को दूर जे करूंगा तुझ्या वैभवाविषयी अभिमान बाळगतात, जो तुम्हारे मामले में घमंडी है, ते गर्व करतात, वो घमंडी बने हैं, त्यांना मी दूर करीन. उनको मैं दूर हटाऊंगा। परमेश्वर गर्विष्ठांना नीच करतो. और परमेश्वर जो घमंडियों को नीचा कर देता है, परमेश्वर त्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. परमेश्वर इस स्वभाव के विरोध में है। कधीही आमच्या जीवनात गर्व आम्ही आणू नये, और कभी भी हमारे जीवन में घमंड ना आए, आम्ही अभिमानी होऊ नये. और हम अभिमानी ना बने, हालेलुया. परमेश्वर त्याचा वीट मानतो, क्योंकि परमेश्वर को इससे नफरत है। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, और इससे प्रभु कहता है, मी तुझ्यामध्ये नम्र व दीन लोक राहू देईन. मैं तुम्हारे बीच में नम्र और गरीब लोगों को रखूंगा। 12व्या वचनात परमेश्वर म्हणतो की मी तुझ्यामध्ये नम्र व दीन लोक राहू देईन. और 12वें आयत में लिखा है कि मैं तुम्हारे बीच में दीन और कंगाल लोगों को रखूंगा, आणि मी त्यांना एकत्र जमवीन. और मैं उन्हें इकट्ठा करूंगा। कोणाला जमवीन? किसे इकट्ठा करेंगे? हालेलुया. गेल्या दिवसात आम्ही पाहिलं जे सणाच्या दिवसासाठी शोक करतात, हमने गए दिनों में देखा कि जो उसके पर्व के लिए दुखी है, खेद मनाते हैं। हालेलुया. येशूने आपल्या शिक्षणाच्या आरंभी एक गोष्ट सांगितली, और यीशु मसीह ने
जब उसने सिखाना शुरू किया तभी कुछ बातें कही हालेलुया. जे शोक करतात ते आशीर्वादित आहेत, कि जो शोक करते हैं वो आशीषित है, कारण त्यांचे सांत्वन केलं जाईल. क्योंकि उनकी सांत्वना होगी. हालेलुया. आम्ही ज्या वेळेला शोक करतो कि जब हम शोक मनाते हैं प्रभूच्या वचनासाठी, प्रभु के वचन के लिए, प्रभूच्या सानिध्यासाठी, प्रभु की उपस्थिति के लिए, प्रभूच्या जीवनासाठी, प्रभु के जीवन में रहने प्रभूच्या के लिए, सुवार्तेसाठी, सुसमाचार के लिए, देवाच्या कामासाठी, परमेश्वर के कार्य के लिए, तेव्हा परमेश्वर आमचं सांत्वन करणार तो आहे. परमेश्वर हमारी सांत्वना आणि करे. म्हणून प्रभू येशूने म्हटलं, और इससे प्रभु ने कहा, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मैं तुम्हें सच सच कहता हूँ, तुम्ही रडाल आणि शोक कराल, आप रोगे और खेद मनाओगे, दुखी होगे, पण जग आनंद करील. लेकिन दुनिया के लोग आनंद मनाएंगे. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं, यीशु ने अपने चेलों से कहा, मी तुम्हाला खचित खचित सांगतो मैं तुमसे सच सच कहता हूँ की तुम्ही रडाल आणि शोक कराल, कि तुम रोगे और शोक करोगे, परंतु जग आनंद करील. लेकिन दुनिया के लोग आनंद मनाएंगे. आजच्या वेळेला प्रभूचे लोक शोक करतात, और आज जब प्रभु के लोग शोक करते हैं त्यावेळेला जग आनंद करते. और दुनिया आनंद कर रही है. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो, शेवटल्या काळात अशी गोष्ट होईल, और इसे प्रभु कहते हैं कि अंत के दिनों में ऐसी बात होगी प्रत्येक घोडगा माझ्या समोर टेकेल, कि हर एक घुटना मेरे सामने टिकेगा प्रत्येक जीवा मला कबूल और करेल. हर एक जुबान कबूल करेगी. येशू या जगामध्ये असताना, और जब इस दुनिया में यीशु थे येशूला काल्वरी क्रूसाकडे घेऊन जात असताना और जब उसे कालवरी के क्रूस की तरफ लेकर जा बऱ्याच रहे थे, लोकांचा आणि बायांचा मोठा समुदाय त्याच्या मागे चालला होता. बहुत बड़ी भीड़ उनके पीछे चल रही थी. आणि त्यांना तो पाहून म्हणाला, और उस भीड़ की तरफ देखकर उसने कहा, ते ऊर बडवून त्याच्या मागे चालले होते, और वो छाती पीटते हुए उसके पीछे चल रहे थे त्याच्यासाठी शोक करत होते. और उसके लिए रो रहे थे. प्रभूने त्यांना सांगितलं, माझ्यासाठी रडू नका, और प्रभु ने उनसे कहा कि मेरे लिए मत रोना, तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी रडा. लेकिन खुद के लिए और अपने बच्चों के लिए रो. हालेलुया. आज आम्हाला आमच्या लोकांसाठी रडायचं आहे, और आज हमें हमारे लोगों के लिए रोना है, आमच्या वंशासाठी रडायचं आहे, हमारे वंश के लिए रोना है, आमच्या गावासाठी रडायचं आहे, हमारे गांव के लिए रोना आमच्या है, देशासाठी रडायचं आहे. हमारे देश के लिए रोना है. ते नाशाकडे जात वो आहे, नाश की तरफ बढ़ रहे हैं त्यांचं तारण व्हावं कि उनका उद्धार हो. अशी प्रभूची इच्छा आहे. ऐसे प्रभु चाहता है. आणि म्हणून जे शोक करतात ते आशीर्वादित आहेत. और इसे जो शोक बनाते हैं वो आशीषित है. परमेश्वर म्हणतो, मी त्यांना एकत्र जमवीन और परमेश्वर कहता है कि मैं उन्हें इकट्ठा करूंगा आणि मी त्यांचं त्या समयी पारिपत्य करीन. और मैं उस समय उन्हें संभाल लूंगा. हालेलुया. कोणाचं करणार आहे? किससे संभाल लेगा? हालेलुया. पहा, जे तुला पीडतात त्यांचे मी त्या समयी पारिपत्य करीन. और उस समय उन सबों से जो तुझे दुख देते हैं उचित बर्ताव करूंगा. पारिपत्य करीन, उनसे उचित बर्ताव कराऊंगा. त्यांच्या बरोबर परमेश्वर योग्य वागणार आहे. परमेश्वर उनके साथ जो उचित बर्ताव है वो करेगा. हालेलुया. जे तुझ्याविषयी विरुद्ध वागता, जो तेरे विरोध में कार्य कर रहे हैं, जे तुला पीडा देतात, जो तुझे दुख देते हैं, हालेलुया, परमेश्वर म्हणतो मी ते करीन. परमेश्वर कहते हैं कि मैं ऐसा करूंगा. तुम्ही नका करो. आप कुछ मत. आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची हमें आहे, सिर्फ उनके लिए प्रेयर करनी आम्हाला है, त्यांच्यासाठी शोक करायचा उनके आहे लिए खेद की करना है त्यांचं तारण व्हावं. कि उनका उद्धार हो. परमेश्वर असं म्हणतो 19व्या वचनात, और 19वीं आयत में प्रभु कहता है मी तिला तारीन. कि मैं उसे संभालूंगा. कोणाला? किसे? जी लंगडती आहे तिला. जो लंगड़ रहे हैं उनको. हालेलुया. या ठिकाणी लिहिलेलं आहे, जी लंगडती तिला मी तारीन. कि मैं लंगड़ों को चंगा करूंगा. हालेलुया. जी लंगडती आहे तिला मी तारीन. और जो लंगड़ आ रहे हैं उनको मैं चंगाई दूंगा. आज बरेच लोक प्रभू मध्ये अशा रीतीने चालत आहेत, और आज प्रभु में कई सारे लोग इस तरह से चल रहे हैं त्यांना चालण्यासाठी लंगडायला लागत आहे. कि वो लंगड़ाते हुए चल रहे हैं. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी त्यांना तारीन. और परमेश्वर कहते हैं कि मैं उन्हें चंगाई दूंगा. जे जरी तुम्ही प्रभू मध्ये चालताना लंगडत आहात, और भले ही तुम प्रभु में चलते समय लंगड़ा रहे हो, तुम्हाला त्रास होत आहे, तकलीफ हो रही है, पण या वचनाकडे लक्ष द्या. तो इस वचन की तरफ ध्यान दो. परमेश्वर म्हणतो परमेश्वर यूं कहता है, त्या समयी उस समय मी ती जी लंगडती आहे तिला मी तारीन. कि मैं जो लंगड़ा रहे हैं उनको चंगाई दूंगा. तुमची जी कमजोरी आहे, जो आपकी कमजोरी जे है, तुमचं अशक्तपण आहे, जो आपकी कमजोरी है, त्याकडे लक्ष देऊ नका. उसकी तरफ ध्यान मत दो. आज आमचं लक्ष प्रभूकडे लावूया. लेकिन हमारे ध्यान को हम प्रभु की तरफ रखेंगे. परमेश्वर एक दिवस तुला उठवणार आहे, परमेश्वर एक दिन तुम्हें उठा लेगा तुझं लंगडपण काढून टाकणार और आहे. आपका लंगड़ाना जो है चंगाई हो आणि जाएगी. म्हणून तो परमेश्वर आमच्यासाठी सहाय्य करत और आहे. वो परमेश्वर हमारी सहायता कर रहा है. जर तू बाहेर टाकलेली आहे अगर तुम्हें बाहर फेंका गया है आणि जी बाहेर घालवलेली आहे और जो जबरन निकाले हुए हैं तिला मी एकवटीन. उनको मैं इकट्ठा करूंगा. परमेश्वर म्हणतो परमेश्वर यूं कहता है, जी बाहेर घालवलेली होती और
जो जबरन निकाले गए हैं तिला मी एकवटीन. उनको मैं इकट्ठा करूंगा। आज जर तुझी स्थिती अशी आहे, और अगर आज आपकी स्थिति ऐसी है तुला एकटप्पण महसूस होत आहे, और आपको अकेलापन महसूस हो रहा है, किंवा तुला वाटते की मी बाहेर टाकलेली आहे कि आपको व्यक्ती, ऐसा लगता है कि मुझे बाहर निकाल दिया गया है, परमेश्वराचं अभिवचन तुझ्यासाठी आहे परमेश्वर का ये वादा तुम्हारे लिए है की मी तुला कि एकवटीन, मैं तुम्हें इकट्ठा मी करूंगा त्या कळपात घेऊन येईन और उस झुंड में लाऊंगा आणि त्यांना मी प्रशंसा आणि कीर्ती असे करीन. और उन्हें मैं एक प्रशंसा और कीर्ति ऐसा करूंगा। कोठे करीन? कहाँ करेगा? हालेलुया. परमेश्वर म्हणतो ज्या देशात कि जिस देश में त्यांची जी अप्रतिष्ठा झालेली आहे, जहाँ पे उनकी अप्रतिष्ठा हुई, त्या ठिकाणी, उसी जगह पे, ज्या देशामध्ये, जिस देश में, ज्या ठिकाणामध्ये जिस स्थान पर तुमची अप्रतिष्ठा झालेली आहे, आपको लज्जित किया गया, हालेलुया, तेथे परमेश्वर तुला प्रशंसेचे वस्त्र घालणार आहे. वहीं पे परमेश्वर आपको प्रशंसा के वस्त्र तो पहनाएगा। परमेश्वर म्हणतो मी तुझी कीर्ती आणि प्रशंसा असे करीन. और इसे परमेश्वर कहता है कि मैं आपको प्रशंसा और कीर्ति ऐसे करना हे करूंगा। देवाचा आत्मा करणार ये आहे. परमेश्वर की आत्मा करने वाला आज तो सामर्थ्ययुक्त आहे. और आज वो सामर्थ्यशाली है। परमेश्वर म्हणतो त्या समयी, परमेश्वर कहता है कि उस समय, त्या समयी मी तुला आत आणीन. उसी समय मैं तुझे ले आऊंगा। आज बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही मंडळीच्या त्या कृपेच्या बाहेर आहोत. और कई लोगों को ऐसा लगता है कि हम अनुग्रह के बाहर है, कलीसिया के बाहर है। हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला आत आणीन परमेश्वर कहता है कि मैं तुम्हें ले आऊंगा आणि तुम्हाला प्रशंसा असं वाटेन. और आपको प्रशंसनीय बनाऊंगा। हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुला प्रशंसा आणि कीर्ती असं करीन. और कहता है परमेश्वर की उनकी प्रशंसा और कीर्ति में फैलाऊंगा। तुला एकवटलेला आहे असं अनुभवायला येईल. और आपको ये अनुभव आएगा कि मुझे भी इकट्ठा कर दिया त्या गया। समय मी तुला एकवटीन. उसी समय मैं तुम्हें इकट्ठा तुझं करूंगा पाडावपण केलेलं मी तुझ्या समक्ष परत आणीन. और तुम्हारे सामने तुम्हारी समृद्धि को लौटा लाऊंगा। मी तुमचे पाडाव केलेले परत आणीन. और जो तुम्हारे से दूर हुए हैं उनको मैं वापस लाऊंगा तुझ्या समक्ष. और तुम्हारे सामने लाऊंगा। परमेश्वर आमच्या डोळ्यात देखत हे करणार और आहे. हमारे आंखों के सामने प्रभु ये करने जा रहे हैं। मेल्यावर नाही, मरने के बाद नहीं स्वर्गात जातील तेव्हा नाही, और स्वर्ग में जाने के बाद नहीं, या दिवसामध्ये परमेश्वर करील. इन दिनों में प्रभु ये करने जा रहे हालेलुया. हैं। मंडळीला घेऊन जायच्या अगोदर, और कलीसिया को उठा लेने से पहले हालेलुया, या कठीण दिवसामध्ये और इन कठिन समयों में परमेश्वर म्हणतो मी एकवटीन. परमेश्वर कहता है कि मैं तुम्हें इकट्ठा करूंगा मी तुम्हाला पृथ्वीवरल्या सर्व लोकांमध्ये कीर्ती आणि प्रशंसा असं करीन. और तब पृथ्वी की सारी जातियों के बीच में तुम्हारी कीर्ति और प्रशंसा फैला दूंगा। म्हणजे या पृथ्वीवर असताना ते होणार आहे. मतलब जब हम जिंदा हैं और धरती पर हैं तभी ये होने वाला आपल्या है। मंडळीविषयी, हमारे कलीसिया के बारे में आपल्या इस्रायल लोकांविषयी और इजराइल लोगों के बारे में परमेश्वर आपल्या लोकांविषयी असं म्हणत आहे. और परमेश्वर अपने लोगों के बारे में ये कहता आम्ही है त्याचे लोक म्हणून राहूया. और हम उसके लोग बने रहे। परमेश्वर म्हणतो त्या दिवसामध्ये मी असं करीन. परमेश्वर कहते हैं कि उन दिनों में मैं ऐसा आणि करूंगा। म्हणून त्या दिवसामध्ये त्याच्या लोकांनी काय करावं? तो इसलिए उस दिनों में उसके लोगों ने क्या करना है? 16 वचनाकडे विशेष लक्ष देऊया. 16वीं आयत हम देखेंगे। परमेश्वर म्हणतो त्या दिवसात यरूशलेमेला म्हणतील भिवू नको. और प्रभु कहता है कि उस समय यरूशलेम से ये कहा जाएगा, हे सियोन मत डर। हा, सियोना तू तुझे हात गळू देऊ नकोस. तेरे हाथ ढीले न पड़ने पाए। हालेलुया. यरूशलेमेला सांगितलंय तू भिवू नकोस, और यरूशलेम से कहा गया कि तू मत डर। आणि सियोनाला म्हणतील तुझे हात गळू देऊ नकोस. और सियोन से कहा गया कि तुम्हारे हाथ ढीले न पड़ने पाए। तेव्हा त्या दिवसात, तब उन दिनों में ज्या वेळेला या घटना होतील, जब ये सारी बातें होंगी परमेश्वर लंगडतीला मध्ये आणील, और परमेश्वर लंगड़ाने वालों को चंगाई देगा, त्यांना एकवटीन, उन्हें इकट्ठा करेगा, घालवलेल्या परत आणील. जो बाहर निकाले गए उनको वापस लाएगा। परमेश्वर त्याची मंडळीमध्ये या पृथ्वीवर प्रशंसा करीन. और उस परमेश्वर अपने कलीसिया को इस दुनिया में प्रशंसनीय बनाएगा। परमेश्वर म्हणतो यरूशलेमे और परमेश्वर कहते हैं कि यरूशलेम भिवू नकोस. मत डर। सियोना सियोन तुझे हात गळू देऊ नकोस. तेरे हाथ ढीले ना पड़ने पाए। हालेलुया. म्हणून आज आम्हाला काय करायचं आहे? और से आज हमें क्या करना है? गायन करायचं आहे. गीत गाना है। हालेलुया. त्या ठिकाणी बोलले गायन कर. और यहाँ पे लिखा है कि गीत गाओ हर्षाने तुझ्याविषयी तो आनंदेल. और वो तुम्हारे लिए आनंद से मग्न होगा। हालेलुया. म्हणून तू आनंद कर
और इसे तुम गायन कर, आनंद करो और गीत गाओ, हालेलुया, गजर कर. ऊंचे स्वर से गाता हुआ रहे. हालेलुया. ज्या वेळेला आम्ही गजर करणार आहात, जब ऊंचे स्वर से हम गाएंगे, आम्ही प्रभूला गाणार आहोत प्रभु के सामने गाएंगे पूर्ण हृदयाने, पूरे दिल से, हर्षाने, आनंद के साथ उल्हास करणार आहोत. और उत्साह के साथ. तेव्हा परमेश्वर म्हणतो, तब परमेश्वर कहता है, हालेलुया. या ठिकाणी पाहूया 15व्या वचनाच्या काही शेवटल्या भागात, इस्रायलचा राजा यहोवा तुझ्यामध्ये आहे. और 15वीं आयत के आखिरी हिस्से में लिखा है, इज़राइल का राजा यहोवा तेरे बीच में है. हालेलुया. इस्रायलचा राजा, हालेलुया, यहोवा तुझ्यामध्ये आहे. इज़राइल का राजा यहोवा तेरे बीच में है. आणि या ठिकाणी आजच्या या वर्षाच्या अभिवचनामध्ये लिहिले, यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे. और इस साल के जो अभिवचन को हमने पढ़ा था उसमें यही लिखा है कि यहोवा तेरा परमेश्वर तेरे बीच में है. दोन गोष्टी सांगितल्या आहेत. दो बातें कही गई हैं इस्रायलचा राजा यहोवा आहे, कि इज़राइल का राजा यहोवा तेरे बीच में है, तो तुझ्यामध्ये आहे, वो तुम्हारे बीच में है. आणि यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे. और यहोवा तेरा परमेश्वर तेरे बीच तो में है. इस्रायलचा राजा आहे वो इज़राइल का राजा है आणि तो तुझा देव आहे. और वो आपका परमेश्वर है. हालेलुया. हालेलुया. आज जर इस्रायल विरुद्ध कोण काही करू शकत नाही, और आज अगर इज़राइल के विरोध में कोई कुछ नहीं कर पाता तर है, ते तुझ्या विरुद्ध पण करू शकणार तो वो नाही. तुम्हारे विरोध में भी कुछ नहीं कर तुझ्या पाएगा. विरुद्ध चाललेलं हत्यार साधणार नाही. तुम्हारे विरोध में कोई भी हत्यार उठने ना पाएगा. हालेलुया. आणि न्यायात उठलेली जीभ अन्यायी ठरवशील. और जो जुबान न्याय करने के लिए उठती है उसे तुम अधर्मी ठहराओ. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी आज आम्ही लक्षात ठेवूया. ऐसे दो बातें हम ध्यान में तो रखें. इस्रायलाचा राजा यहोवा वो आहे इज़राइल का राजा यहोवा है आणि यहोवा तुझा देव तुझ्यामध्ये आहे. और यहोवा तुम्हारा परमेश्वर तुम्हारे बीच में है. तोच यहोवा तुझा देव आहे वही यहोवा तुम्हारा परमेश्वर आणि है तो इस्रायलचा राजा आहे. और वो ही इज़राइल का राजा आणि है. म्हणून दुसरे इतिहास 20वा अध्याय आणि 17 वचन, दूसरा इतिहास 20वां अध्याय और 17वीं आयत. तुम्हापाशी यहोवाचं तारण आहे, हे तुम्ही पहा, भिवू नका आणि घाबरू नका. मत डरो और तुम्हारा मन कच्चा न हो, हा क्योंकि यहोवा का उद्धार तुम्हारे साथ है. हा यहोवाचं तारण तुझ्यापाशी आहे. यहोवा का उद्धार तुम्हारे साथ है. ज्या वेळेला आम्ही खंबीर उभे राहतो, और जब हम स्थिर खड़े रहते ज्या हैं, वेळेला आम्ही भीत नाही, हम डरते नहीं, घाबरत नाही, डरते नहीं, त्यावेळेला तारण आम्हाला प्राप्त होते. तो उद्धार पा लेते हैं. तो तारण करेल असा पराक्रमी आहे. और उद्धार वो कर सकता है, ऐसा पराक्रमी है. आणि म्हणून या वचनात दुसरा भाग आपल्याला पाहायला मिळतो, और इसे वचन का दूसरा हिस्सा हम देखेंगे. तो तारण करील असा पराक्रमी आहे. और वो उद्धार करने में पराक्रमी है. दुसरी गोष्ट परमेश्वर या ठिकाणी सांगतो, और एक बात प्रभु कहता है, तो तारण करील असा पराक्रमी आहे. वो उद्धार करने में पराक्रमी है. आणि म्हणून सियोनातून इस्रायलचे तारण आले असते तर किती बरं झालं असतं. और से सियोन से अगर इज़राइल का उद्धार आता तो कितना अच्छा होता. परमेश्वराचं तारण इस्रायल मधून येतंय परमेश्वर का उद्धार इज़राइल से आ रहा है. आणि इस्रायलची स्थिती अशी झाली होती, और इज़राइल की स्थिति ऐसी हुई थी ते सर्व देवापासून दूर गेले होते. कि वो परमेश्वर से दूर हो चुके आणि थे. स्तोत्रकर्ता असं म्हणतो, और भजन संहिता में दाऊद कहता है हालेलुया, सियोनातून इस्रायलचं तारण आलं असतं तर किती बरं झालं कि असतं. अगर इज़राइल का उद्धार सियोन से आता तो कितना आज अच्छा या होता. लॉकडाऊन मध्ये लोक सर्व बिखरलेले आहेत. और इस लॉकडाउन स्थिति में लोग बिखर गए हैं. आणि म्हणून परमेश्वर असं म्हणतो, इसलिए परमेश्वर यूं कहता है, माझ्या लोकांतून तारण जर आलं असतं तर किती बरं झालं मेरे असतं. लोगों के बीच से उद्धार बहता तो कितना अच्छा होता. परमेश्वराने आम्हाला बोलावणे केल्याबद्दल त्याला अनुताप होत नाही. और परमेश्वर ने हमें बुलाया, इसका उसे पश्चाताप नहीं है. आम्हाला कृपादान दिल्याबद्दल त्याला पश्चाताप होत नाही. और हम पर अनुग्रह दिया, हम पे वरदान दिए, इसका पश्चाताप वो नहीं करता, कारण तो दयाळू परमेश्वर आहे. क्योंकि वो दयालु परमेश्वर आणि है. म्हणून आमच्या मधून तो तारण करू इच्छितो. और इसे हमारे द्वारा उद्धार को फैलाना चाहता है. हालेलुया, त्याने आम्हाला त्याचा अभिषेक दिलेला आहे. और उसने हमें उसका अभिषेक दिया है. परमेश्वर असं म्हणतो, परमेश्वर यूं कहता है, अब्राहमाला परमेश्वर असं म्हणाला, अब्राहम से प्रभु ने कहा मी सर्वसमर्थ देव आहे, कि मैं सर्वशक्तिमान परमेश्वर हूं. माझ्या समोर चाल मेरे सामने चल आणि पूर्ण हो. और पूर्ण होता जा. मी सर्वसमर्थ देव आहे, मैं सर्वशक्तिमान परमेश्वर हूँ. माझ्या समोर चाल मेरे सामने चल आणि पूर्ण हो. और पूर्ण होता जा. तो परमेश्वर कोण आहे? वो परमेश्वर कौन है? सर्वसमर्थ आहे. सर्वशक्तिमान है. त्याच्या सानिध्यात आम्ही चालतो, उसकी उपस्थिति में हम चलते हैं, तेव्हा आम्ही पूर्ण होतो. तब हम पूर्ण होते हैं. हालेलुया, आमच्यासाठी तारण प्राप्त होते. और उद्धार हम पाते हैं. शद्रक, मेशक आणि अबिंदगो शद्रक, मेशक
और अबेदनेगो, यांच्यासाठी तप्त भट्टी तापवली गेली, उनके लिए आग की भट्टी बनाई गई 7 पट तापवली और गेली. 7 गुना उसकी आग को बढ़ाया। हालेलुया. आणि त्या भट्टीत टाकण्याच्या वेळेला और उसमें जब उन्हें डालने के समय आपल्या परमेश्वरावर ते निर्धास्त राहिले. उन्होंने परमेश्वर पे भरोसा रखा हालेलुया. शेवटपर्यंत ते त्याच्याशी विश्वासू राहिले. और अंत तक प्रभु से विश्वासू बने रहे। हालेलुया. आमच्या या लॉकडाऊन मध्ये हमारे इस लॉकडाउन स्थिति में या वर्षभरात आम्ही कशा रीतीने राहिलो. और साल भर हम कैसे रहे, हालेलुया. आमच्यासाठी ही भट्टी तापवली गेली. और हमारे लिए जो है ये आग बढ़ाई गई आमच्यासाठी अनेक परीक्षा संकट आली. और कई सारी परीक्षाएं और संकट आए। आणि या भट्टीतून जात असताना और इस अग्नि से चलते आम्ही समय कशा रीतीने राहिलो. हम किस प्रकार से रहे, अनेक प्रकारच्या परीक्षा येणार. और कई ढंग की परीक्षाएं आएगी। शत्रक मेशक आणि अबेदनेगो समोर ही तप्त भट्टी होती. और शद्रक मेशक और अबेदनेगो के लिए आग की भट्टी थी, हालेलुया. परंतु ते प्रभूवर भरवसा ठेवून राहिले. लेकिन वो प्रभु पे विश्वास करके बने रहे। हालेलुया. त्यामध्ये टाकल्यानंतर और जब उन्हें उसमें डाल दिया गया, माणसाने बांधलेली सारी बंधनं त्यांची तुटली गेली. और जो मनुष्य ने उन्हें जो जकड़ा था, वो सारे जो बंधन, जो रस्सियां थी, वो जल गई। जी मनुष्याने तुमच्यासाठी बंधनं बांधलेली आहेत, जो मनुष्य ने तुम पर बंधन डाल दिए त्या हैं, परीक्षेतून जाताना और उस परीक्षा से गुजरते समय त्याचा चुरा होऊन जातो. वो जल जाएगी, ती तुटून जाता. वो टूट जाएंगी। आणि म्हणून परमेश्वर आमच्यासाठी ती भट्टी तयार करतो. और इससे परमेश्वर उस भट्टी को हमारे लिए तैयार करता है। हालेलुया. आपल्याला पाहायला मिळतं ज्या वेळेला पेत्र, सिमोन पेत्र या स्थितीमध्ये आले और हम देखते हैं कि जब शमौन पतरस ऐसी स्थिति में आए आणि ते येशूच्या पुनरुत्थानानंतर मासे पकडण्यासाठी गेले, और यीशु मसीह के पुनरुत्थान के बाद वो फिर एक बार मछली पकड़ने के लिए चला त्या गया परीक्षेत पडले और परीक्षा में गिरे आणि कष्टमय स्थिती त्यांच्यावर आली. और संकटमय स्थिति उन पर आई। पेत्र त्या कठीण स्थितीमधून जात होता और शमौन पतरस कठिन स्थिति में से गुजर रहा आणि था, त्या ठिकाणी प्रभूचं गौरव झालं. और वहां पे प्रभु की महिमा हुई, हालेलुया. प्रभूने त्या ठिकाणी त्याचा चमत्कार दाखवला. और वहां पे प्रभु ने एक चमत्कार किया, आणि त्यांचं जे निर्जीवपण होतं ते दूर केलं. और उनका जो निर्जीवपना था उसे दूर कर दिया। हालेलुया. प्रभूने त्या ठिकाणी मोठा चमत्कार केला और बड़ा चमत्कार प्रभु ने वहां पे आणि किया, त्यांनी विश्वास ठेवला. और उन्होंने विश्वास आणि किया। म्हणून आमच्या जीवनामध्ये अशी ज्या वेळेला तप्त भट्टी येते, और इससे जब हमारे जीवन में ऐसी भट्टी आती है, कठीण परिस्थिती येते, कठिन स्थिति आती है, त्यावेळेला परमेश्वर त्याचं काम दाखवतो. तब परमेश्वर उसके कार्य को तो दिखाता है कोण आहे प्रगट करतो. कि वो कौन है, ये प्रकट करता है। आमचा त्या परीक्षेत नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, और परमेश्वर नहीं चाहता कि परीक्षाओं में हमारा नाश हो, तर त्या स्थितीमध्ये देवाचं गौरव व्हावं म्हणून तो आम्हाला त्या लेकिन स्थितीतून वो येतो. चाहता है कि इस स्थिति में परमेश्वर को महिमा मिले। आणि म्हणून दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं देवाचं गौरव करणारे ठरले. और इससे हम देखते हैं कि दानियल और शद्रक और मशक और अबेदनेगो ये परमेश्वर की महिमा करने वाले बन गए। दुसरं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं, दूसरा उदाहरण हम देखते हैं, दानियलाच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. दानियल के जीवन में हम देख सकते ज्या हैं, वेळेला त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं जब उसे शेर की गुफा में डाला, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी राजा येऊन काय म्हणतो, और वहां पे राजा आकर क्या कह रहा है, हे जिवंत देवाच्या सेवका, हे जिंदा परमेश्वर के दास, तू ज्याची सेवा नित्य करतोस, जिसकी सेवा तू हमेशा करता है, तो तुझा देव तुला सिंहाच्या पंजापासून सोडवायला समर्थ आहे काय. वो तुम्हारा परमेश्वर क्या तुम्हें उस शेर से बचा सकता है। हालेलुया. हा चकिकतेचा आवाज पाहायला मिळतो. और ये जो है दहिकता या जगिकता का आवाज है। राजा हे आम्हाला चकिकता दाखवतो. राजा जो है ये हमें दुनिया की बातें दिखाता ज्या है। वेळेला आम्ही परीक्षेत पडणार आहोत, जब हम परीक्षा में गिरते हैं, आमच्यावर संकट येणार आहे, संकट में फंसते त्या हैं, जगातून लोक, जगातला आवाज आम्हाला असं म्हणेल, दुनिया की आवाज हमें ये पूछेगी, तुझा देव तुझ्या बरोबर आहे क्या का. तेरा परमेश्वर तेरे साथ है, हालेलुया. त्याने तुला सोडवलंय का. क्या उसने तुम्हें छुड़ाया, हालेलुया. तुझा नोकरी धंदा गेला, और आपकी नौकरी चली गई, तुझी मुलगी गेली, आपके बच्चे चले तुझा गए, मुलगा गेला, आपके बच्चे चले तुझा गए, नवरा गेला, आपका पति चला तुझा गया, बिझनेस गेला. आपका बिजनेस चला अशा गया। प्रकारचा आवाज जगाकडून आम्हाला ऐकायला और येईल. इस तरह का शोर दुनिया से हम सुन पाएंगे। हालेलुया. त्यावेळेला तुझ्याकडे काय उत्तर आहे. तब तुम्हारे पास क्या जवाब है, माझा देव
देव माझ्या बरोबर आहे, कि मेरा परमेश्वर मेरे साथ है, की आम्ही रडत बसणार आहोत, कि हम रोते रह की बैठेंगे, आम्ही निराश होणार हम आहोत, निराश होंगे, आम्ही हताश होणार हम आहोत. निराश होंगे. हालेलुया. काय उत्तर आहे? कि क्या जवाब है? या ठिकाणी दानियल राजाला काय उत्तर देतो? यहाँ पे दानियल राजा से क्या कह रहा है? माझ्या परमेश्वराने आपला दूत पाठवला कि मेरे परमेश्वर ने अपने दूत को भेज आणि दिया सिंहाची तोंड बंद केली. और शेरों के मुंह को बंद कर दिया. आज आम्ही काय म्हणणार आहोत? आज हम क्या कहेंगे? माझा परमेश्वराचा अभिषेक माझ्यावर आहे मेरे परमेश्वर का अभिषेक मुझ पर है आणि या मरीची सत्ता माझ्यावर चालली नाही. और इस पीड़ा का अधिकार मुझ पर नहीं चला ही संकट माझ्यावर वर्चस्व करू शकली और नाही. ये संकट के समय मुझ पर जय नहीं पाए. या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक रविवारी मी प्रभूची आराधना केली. और इस लॉकडाउन पीरियड में मैंने हर संडे को परमेश्वर को आराधना की, प्रभूचा दिवस मी पाळला. परमेश्वर के दिन को माना, प्रभूच्या सानिध्यात जाण्यापासून मी थांबलो नाही. परमेश्वर की उपस्थिति में जाने से खुद को नहीं रोका. तुमचा आवाज काय आज आहे? आपका आवाज क्या है आज? चकिकतेचा आवाज म्हणतो, दुनिया की बातें ये हैं, तुझी नोकरी गेली, वो ऐसे शोरे की तरह नौकरी चली गई तुला खायला काय आहे, और तुझे खाने के लिए अब क्या है? तुझी कठीण स्थिती आहे, स्थिति बेकार है, सर्वांनी तुला सोडले, सबने तुम्हें छोड़ दिया, कोणी तुझं सहाय्य करायला नाही. कोई तुम्हारी सहायता नहीं कर रहा है. तुझा अंतरात्मा आत्मा काय म्हणतो? तुझा अंतरात्मा काय म्हणतो? लेकिन आपकी आत्मा क्या कह रही है? हालेलुया. देवासाठी मी तयार आहे, परमेश्वर के लिए मैं तैयार हूँ, तरीही मी माझ्या देवाची स्तुती फिर करेन. भी मेरे परमेश्वर की स्तुति करूंगा, हालेलुया. तो मला वाचवो गर न वाचवो, चाहे वो मुझे बचाए या ना बचाए, पण मी त्याची आराधना सोडणार लेकिन नाही. मैं उसकी आराधना नहीं छोड़ूंगा. हालेलुया. आज प्रभूला असे लोक हवे आहे, आज प्रभु को ऐसे लोग चाहिए, त्याचा दिवस पाळणारे, उसके दिन को मानने वाले, त्याच्या सानिध्यात जाणारे, उसकी उपस्थिति में जाने त्याचा वाले रोज शब्द ऐकणारे. और उसके वचन को सुनने वाले. तो प्रभू येशू तुला बोलावित वो आहे. प्रभु यीशु आपको बुला रहा है. हालेलुया. तो दयाळू परमेश्वर वो आहे, दयालु तो परमेश्वर है, शांतीचा देव वो आहे, शांति का परमेश्वर तो है, सोडणार नाही, वो आपको नहीं तो छोड़ेगा, विश्वसनीय आहे, वो विश्वासु है, तो त्याचं वचन पूर्ण करील वो अपने वचन को पूरा आणि करेगा म्हणून तारण करील असा तो पराक्रमी आहे. और उद्धार करने में वो पराक्रमी तुझी है. निराशा काढून टाक. तुम्हारी निराशा को दूर करो. ज्या ठिकाणी तू धोका खाल्लेला आहे, जहाँ पे तुमने धोखा खाया, ज्या ठिकाणी तू खचलेला आहे, जहाँ पे तुम निराश हो, तिथे तुला प्रशंसा परमेश्वर करणार आहे. वहीं पे परमेश्वर तुम्हारा आदर और सम्मान करेगा तुझं लंगडतं पण परमेश्वर नीट करील. और आपके लंगड़ेपन में प्रभु चंगाई देगा हालेलुया. तुझ्या डोळ्या समक्ष परमेश्वर हे करणार आहे, और तुम्हारी आंखों के सामने प्रभु ये करेगा, कारण इस्रायलचा देव यहोवा आहे, क्योंकि इज़राइल का परमेश्वर यहोवा है, तोच तुझा देव आहे. वो तुम्हारा परमेश्वर आणि है. म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. ऐसे हम प्रभु को धन्यवाद देंगे. हालेलुया. भिवू नका, डरना नहीं, घाबरू नका, डरना नहीं. खचू नका. और त्याचा अभिषेक आमच्या बरोबर आहे, उसका अभिषेक हमारे बीच में त्याची है, कृपा आम्हा बरोबर आहे, उसका अनुग्रह हम पर है, तो सोडणार नाही. वो नहीं छोड़ता. मंडळीला आशीर्वाद देण्यासाठी कलीसिया को आशीष देने के त्याने या दिवसात विशेष त्याची कृपा पाठवलेली आहे. इन दिनों में विशेष अनुग्रह भेज दिया है. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे. थँक्यू फादर. स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद Yes, देतो. Lord. येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्ताच्या सिंचनाखाली आपल्या नवरीला, आपल्या मंडळीला, Hallelujah. तुझ्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याला, Hallelujah. या प्रत्येक जनासाठी आम्ही तुझ्या समक्षतेत येत आहोत. Yes. तू न सोडणारा, न ठाकणारा परमेश्वर आहेस. Hallelujah. तू कधी धोका देत नाही. तू विश्वसनीय आहे. Praise God. जे तू बोललेलं आहेस ते तू आपल्या लोकांना, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना करणारा परमेश्वर आहे. या कठीण स्थितीमध्ये, निंदा नालस्तीमध्ये, छळवणुकीमध्ये, कमीपणामध्ये, या महामारीमध्ये तू आम्हाला सांभाळलास. Yes, Lord. तुझा हात आम्हावर होतास. Hallelujah. तू काही कमी पडू दिलं नाही. Thank you, Master. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या प्रियजनांसाठी तू असंच करतो. Yes. 6 नाही 7 संकटातून यहोवा तुला सोडवेल. या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज या ऐकणाऱ्या प्रत्येकाची भेट घे. त्यांच्यावर आलेली निराशा, निराश करणारे, हताश करणारे, मागे खेचणारे आत्मे, त्यांच्या कुटुंबात फूट पाडणारे, त्यांच्या बिझनेसमध्ये सर्व नसता नाबूद करणारे, Jesus. येशूच्या नावात त्यांना आज्ञा करतो, निघून जा. Amen. येशूच्या नावात Yes. त्यांच्या शरीरात हालेलुया सर्व प्रकारची द्विधा मनस्थिती आणणाऱ्या
सर्व प्रकारची पिडा घेऊन आलेल्या आत्म्या निघून जा येशूच्या Amen. नावात. Hallelujah. हालेलुया. एक मनाचा तो अभिषेक तू आपल्या मंडळीला एकवट करणार. Yes, Father. या जगात असताना तू पित्याकडे प्रार्थना केली, Thank you, Jesus. त्या सर्वांनी एक व्हावं. तो अभिषेक तुझ्या मंडळीवर आम्ही मोकळा करत आहोत. Amen. तो पवित्र आत्म्याचा अभिषेक तुझ्या लोकावर मोकळा करतो. Hallelujah. परमेश्वर तू म्हणाला आहेस, मी तुझ्यामध्ये नम्र आणि दीन लोक राहू देईन. Thank you, Jesus. तो अभिषेक तुझ्या लोकावर आम्ही मोकळा करतो. जरी आम्ही एकमेकाला भेटू शकले नाही, पण तुझ्या दिवसासाठी जे शोक करतात त्यांना तू एकवटणारा परमेश्वर, तुला महिमा गौरव सन्मान देतो येशूच्या नावात. हे प्रत्येक शब्द प्रत्येक हृदयामध्ये कुजू दे, रुजू दे. हालेलुया. मनन केलं जाऊ दे. अशी कृपा आणि दया तो Hallelujah. तो अभिषेक दयेचा आणि कृपेचा आम्ही तुझ्या लोकावर आम्हावर मोकळा Amen. करतो. Yes, Father. सारा आदर महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून ते एक आणि मान्य कर. Amen. आमेन.